आहे कोणाचं असेल तर त्याला ओळख करून ते घेऊन जायचं. सामन्यातलं बरं वास्करवाडी संघ वास्करवाडी संघाचा हा 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू होम ग्राउंड मध्ये नक्कीच आपलं वर्चस्व करायला प्रयत्न करणार. तेवढाच माईनवाडी संघ पंचक्रोशीमध्ये नावाजलेला संघ आहे. आपली छबी आहे पंचक्रोशीमध्ये चांगल्या प्रकारे विशाल माळी सारखे चांगले खेळाडू या संघामध्ये आपलं वर्चस्व राखून ठेवत आहेत. विशाल म्हणून चढाई घेऊन येतोय. पहिलाच 1 नंबर जर्सी परिधान केला तर चढाई घेऊन येतोय विशाल माळी. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. होम ग्राउंड मध्ये नक्कीच टाळ्यांचा गजरा आणि प्रेक्षकांची साथ अशा दोन्ही मुलांचं योगदान हे मंडळासाठी असतं. परंतु खेळाडूंना चांगल्या प्रकारे खेळ दाखवला तर टाळे आणि शिटी 1 नंबर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच अवलंबलं जातं. नजर हटी फक्त बोललेला आहे माईनवाडीकडून. माईनवाडीकडून हा 12 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू माईनवाडीकडून छोटासा खेळाडू चांगले रेडर आहे. नव्याने उभारणारा हा खेळाडू नक्कीच पायाने गडीबाद केलेला आहे. छोटा खेळाडू असेल परंतु पदविमुक्त चांगला आहे त्याचा. यानंतरचा होणारा सामना आहे परशेनवाडी वर्सेस कोसू जुगाई कोसू. दोन्ही संघासाठी पहिला पुकार. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. कोसू आणि परशेनवाडी अटीतटीचा सामना यानंतरचा नक्कीच पाहायला मिळेल. अक्षय चव्हाण याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. प्रणय वास्कर यांनी बक्षीस प्रदान केले आहे 500 रुपये. 3 पॉइंट मध्ये 500 रुपये. अक्षय चव्हाण साईड मारले दादा चांगल्या प्रकारे साईड मारले आणि सुपर हे 2च पॉइंट. खरे वास्करवाडी करून खरे बदल बाजूला नजर दिसवला. बिना वॉर्मअपचे खेळाडू जरा सावकाश. उद्या क्रिकेट पण खेळायचं त्याच्यामुळे जास्त दिवस नको. नक्कीच उद्या प्रीमियर लीग आहे. वास्करवाडी सांगली आणि मुंबईचे असे बिल्डर अक्षय चव्हाण याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. प्रणव वास्कर याच्याकडून सुपर रेड मारली तर नक्की 500 रुपये मिळणार. उद्याची सोय होईल चांगल्या प्रकारे. परंतु सुपर रेडची गरज आहे. बघूया विशाल माळी आता बाहेर टाकलायचं पुढे ना. वास्करवाडी संघाची पडझड पाहायला मिळते कारण समोरचा संघ हा नामांकित संघ आहे. त्याला कधी पण चालणार नाही. चांगल्या पदचालित आहे अशा हा रेडर मध्ये भरलेला भरणा या संघामध्ये आहे. असा माईनवाडी संघ विशाल माळी 2 व्यक्ती साखळी लावली. अक्षयची स्किल सुपर आहे. 501 रुपये. हो
जागृत खेळाडू विशा चढाई घेऊन येतो. 2-2ची साखळी लावली वास्तरवाडी संघाकडून. सावकाश उद्यासाठी जागा आपली पाहिजे. क्रिकेट खेळायचा 14-11 पॉईंटची आघाडी माईनवाडी संघाकडे. सूरज वास्कर याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे 2 पॉईंट. प्रणव वास्कर यांच्याकडून 2 पॉईंट घेतले तर 500 आहे. चांगल्या प्रकारे सामन्याकडे वळलो. विशाल माधव चढाई घेऊन येतोय. माझ्याकडे जर्सी सापडलेला आहे. कोणाचा असेल तर ओळख करूनच घेऊन जायचं. हा एक बस चांगला खाली वास्तरवाडची 7 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू बोनस टीमची नामी सांगते. बाय बाय बाय. जेवी पकडायचं आहे, जेवी पकडायचं आहे. माईनवाडी संघाचा चांगल्या प्रकारे सुपर टॅकल केली. प्रेक्षकांना खुश केलंय वास्तरवाडी संघाकडून. ठीक झालं. माईनवाडी करून 1-2ची साखळी लावण्यात आले. सुपर रेडची गरज आहे. सुपर टॅकल केलं तर नक्कीच 2 गुणांची भर पिढेल वास्तरवाडी संघाला. परंतु माईनवाडी संघाला गरज नाही पॉईंट घेण्याची. नक्कीच 2 डायरीवर खेळ करणार वास्तरवाडी संघ. माईनवाडी संघ हा कोणता अप्पर आहे. अप्पर स्वतःच आहे ना. नंतर दुसरा याचा कोणतरी. हातीव संघाचे शेवटची 4 हरीश जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. 17 मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो व्यासपीठावर द्यायचे. हरीश जाधव हाती संघाचा कॉर्नर ज्याची ओळख आहे असा हरीश जाधव त्याचं पुष्प देऊन स्वागत करतील अनंत वास्कर. जेवी दिस पटकन दिस पटकन दिस. शेवटची 3 मिनिटं.
ऐनवाडी 22-6 वास्करवाडी. यानंतर होणारा सामना तळजाई परतवाडी विरुद्ध जोगाई तोडतू. आपला तिसरा पुकार. हा सामना संपताच आपण त्वरित मैदानामध्ये यायचं. शेवटची 2 मिनिटं. टाइम आउट दादा. टाइम आउट. 500 रुपये आपल्या हृदय वास्कर यांच्याकडे सुद्धा 500 रुपयाची बक्षीस आलेलं आहे. अक्षय चव्हाण. पाचशे रुपये त्यांनी जाहीर केले तरी जमा करा. शेवटचं 1 मिनिट. आपलं 500 रुपये घेऊन जायचं. दूध की पानी का पानी नक्की होणार. दादा भाई चौका नाथ मारा. आपला बॅलन्स बाबा. लगे रहो. सामना